राज्यघटनेमध्ये कलम 16 मध्ये आपल्याला आरक्षणासंदर्भात तरतूद दिसते. बरोबर आहे. मग राज्यघटनेतली जी आरक्षणाची तरतूद आहे, ती कोणत्या आधारावर आहे? ती धर्माच्या आधारावर आहे का ती जातीच्या आधारावर आहे? तर ती कोणत्या आधारावर आहे? तसंच सामाजिक आहे, शैक्षणिक आहे का आर्थिक आहे? कुठल्या आधारावर आपल्याला आरक्षणाची राज्यघटनेमध्ये माहिती मिळते? बरोबर आहे, की ब्रिटिशांनी काय केलं होतं, की फोडा आणि झोडा या नीती अंतर्गत मुस्लिमांना धार्मिक आधारावर वेगळं आरक्षण दिलं होतं. कम्युनल रिझर्व्हेशन. पण स्वातंत्र्यानंतर हा मुद्दा संपला. फाळणी झाली. त्यात ते धोके निर्माण आले, समोर आले. आता धार्मिक आरक्षण द्यायचा प्रश्न झाला नाही. आपण अशा प्रकारे कुठे आरक्षण देशात दिलेलं नाहीये. किंवा त्या दिलं तरी कोर्टात टिकत नाही. मग आरक्षण जे आहे ते फक्त आर्थिक देता येईल का? तर आर्थिक एक वर्ग पद्धती आहे. तिच्यासाठी वेगळी आपण प्रगतीपर कर रचना लावून वगैरे आपण तो प्रकार सोडवायचा प्रयत्न करतो. प्रामुख्याने जे जाती वास्तव आहे भारतातलं ते बघून आणि त्यामुळे आरक्षणाचा मुख्य निकष आधी कुठला होता? तर सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण आणि नुकतंच काही काळापूर्वी सरकारने विशोधन करून घटनेमध्ये बदल करून आता आर्थिक मागासलेपण हा पण एक निकष स्वीकारलेला आहे. तर सध्या तिहेरी पायावर उभं आहे. सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपण